एक मोठी बातमी। माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा इथल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या जागेवरचा वाद हा मिटलेला आहे। या वादावर अखेर तोडगा निघालाय। त्यामुळे सलग 3 दिवसांनंतर चौथ्या दिवशी अंजनगावात तणावपूर्व शांतता आहे। पुतळा गावातील दुसऱ्या सरकारी जागेत स्थलांतरित करण्याचा निर्णय मोहोळ येथील बैठकीमध्ये घेण्यात आलाय। दरम्यान शनिवारी प्रशासकीय अधिकारी यांच्यासोबत दोन्ही समाज एकत्रित येऊन अंजनगावातील सर्व लोकांना आवडेल अशा जागेची निवड करून पुतळ्याचं स्थलांतर होणार आहे। त्यामुळे लक्ष्मण हाके यांचं आंदोलन आता संपुष्टात आलंय। तर या सगळ्या संदर्भात थेट अंजनगावातून यशपाल सोनकांबळे हे जोडले गेलेले आहेत। यशपाल, या संपूर्ण वादावर नेमका तोडगा कसा निघाला आणि गावातली सध्याची काय स्थिती? ऋतुजा, माढा तालुक्यातील अंजनगाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा जो वाद आहे त्या वादावर आता पडदा पडलेला आहे आणि रात्री उशिरा पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली अंजनगावातील मराठा आणि धनगर समाजाचे जे प्रतिनिधी होते यांच्यासोबतच सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन आणि कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि माजी आमदार राजन पाटील यांच्या उपस्थितीत मोहोळ येथे बैठक झाली आणि या बैठकीमध्ये जयकुमार गोरे यांनी शिवाजी महाराजांचा पुतळा सरकारी जागेमध्ये स्थलांतरित करण्याचा त्यांनी विनंती केली आणि त्या विनंतीला दोन्ही समाजाकडून मान्यता देण्यात आली आणि त्या सरकारी जागेमध्ये सुशोभीकरणासाठी 1 कोटींचा निधी देण्याची सुद्धा घोषणा जयकुमार गोरे यांनी यावेळी केली। त्यामुळे दोन्ही समाजाकडून या घोषणेचं स्वागत झालेलं आहे आणि प्रशासकीय अधिकारी आणि दोन्ही समाजाचे प्रतिनिधी आता या ठिकाणी सरकारी जागेची पाहणी करणार आहेत आणि त्या जागेमध्ये हा पुतळा आज किंवा उद्या स्थलांतरित करण्याची प्रक्रिया होणार आहे। यामुळे या ठिकाणी जे आंदोलक होते लक्ष्मण हाकेंसह धनगर समाजाचे जे पुजारी होते खेलोबा देवस्थानचे, ते आता या ठिकाणी आंदोलन त्यांनी सोडलेलं आहे आणि इथून सगळेजण स्थलांतरित झालेले आहेत। एकूणच मराठा समाज आणि धनगर समाजातील जे स्थानिक ग्रामस्थांसह बाहेरून आलेले जे कार्यकर्ते होते आणि पदाधिकारी होते ते सुद्धा आता आपापल्या गावी गेलेले आहेत। एकूणच या ठिकाणी जिल्हाधिकारी प्रशासनाकडून आता प्रांत अधिकारी पाहणी करतायत, देवस्थानच्या पुजाऱ्यांशी चर्चा करतायत, पोलिसांचा मोठा ताफा या ठिकाणी होता। एक छावणीचं आहे की या संपूर्ण वादावर अखेर 3 दिवसांनंतर तोडगा निघाला आणि आज दुसऱ्या जागेचा देखील शोध घेतला जाईल। यशपाल, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। हा 814 या गटाच्या जवळ येत असल्यामुळं मराठा समाजानं जे शब्द दिला होता त्याप्रमाणे तो पुतळा तिथून बाजूला बसवण्याची संमती बरोबर आहे ना दिलेली आहे। परंतु आता ते कुठं बसवायचं या संदर्भामध्ये जी जागा गावकऱ्यांना आणि एसपींना आणि कलेक्टर साहेबांना मान्य होईल बरोबर ना, त्या ठिकाणी हा पुतळा बसवायचा आहे आणि त्या पुतळा नुसता बसवायचा नाही तर त्याला सुशोभित करण्यासाठी पालकमंत्र्यांनी 1 कोटी रुपये उद्याच्या उद्या मंजूर करण्याचं आश्वासन या सगळ्या मराठा समाजाच्या मंडळाला दिलं आहे। त्याबद्दल मी त्यांचं स्वागत करतो। हे आंदोलन या ठिकाणी संपलेलं आहे। अत्यंत विधिवतपणे सन्मानानं आपल्या सर्वांचे थोर राजे छत्रपती शिवरायांचा पूर्ण इतमामामध्ये त्या ठिकाणी जो पुतळा आहे तो योग्य ठिकाणी अत्यंत सुशोभित करण्याच्या अवस्थेमध्ये उद्याच पालकमंत्री 1 करोड रुपये त्या ठिकाणी मंजूर करणार आहेत आणि योग्य आणि अत्यंत चांगल्या ठिकाणी तो पुतळा उद्या त्या ठिकाणी उभारला जाणार आहे।